प्राध्यापक लक्ष्मण हाके परभणीला आलेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि आता विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी त्यांनी वाकोडे कुटुंबियांना खरं तर सांत्वनपर भेट दिलेली आहे। स्वतः हाके आपल्यासोबत आहेत। हाके साहेब, काय सांगणार? सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तुम्ही आणि आता वाकोडेंना सांत्वन केलं, वाकोडेच्या कुटुंबियांना सांत्वन केलंय, काय नेमकं दोघांचं म्हणणं होतं, काय त्यांच्या भावना होत्या? खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांची तर पोलीस प्रशासनाच्या मारहाणीमध्ये त्यांची हत्या झालेली आहे आणि पोलीस त्या हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये ते दिसतंय, मी वाचून बघितलेलं आहे। तर त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एवढे सगळे मान्यवर मंडळी येऊन भेटी देऊन गेलेले असताना सुद्धा इथल्या कलेक्टर अथवा SP-ना याचं गांभीर्य आहे की नाही, त्यांना विश्वासात घेणार आहेत की नाही, त्यांना आधार देणार आहेत की नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी यात लक्ष घालावं आणि संबंधित अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी केलेली आहे। अंजली दमाने यांनी काही वेळापूर्वी एक फोटो ट्विट केला आहे। परळीतील हवेमध्ये गोळीबार करणारा कैलास पड यांचा फोटो आहे, अर्थात तुमच्यासोबत सध्या फोटो आहे, काय सांगाल त्या ट्विटबद्दल? मी एक OBC आंदोलक आहे। मी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यामधला आहे। मी ज्यावेळी OBCचं आंदोलन सुरू होतं, मराठवाड्यामध्ये मी 2 वेळा उपोषणं केलेली आहेत। अनेक लोकांचे फोटो माझ्याबरोबर आहेत, त्यामुळं तो फोटो कधीचा आहे, केव्हाचा आहे, त्याचा आत्ता फोटो टाकून सनसनाटी निर्माण करायची आहे का? लक्ष्मण हाकेंना कुठं यामध्ये बदनाम करायचं आहे का? आणि लक्ष्मण हाके जर बदनाम होत असेल फोटो असल्यामुळं, तर मग शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, खासदार संजय सोनवणे, आमदार सुरेश धस, या सगळ्यांबरोबर या सगळ्या मंडळींचे फोटो आहेत। या सगळ्या लोकांना एक सुसज्ज असं जेल उभं करावं शासनानं, त्याच्यामध्ये आम्ही जाऊ आणि आम्ही चांगल्या पद्धतीचा एकमेकाशी संवाद साधू। अशा घटना घडू नयेत। सोशल जस्टिस म्हणजे काय, रिझर्वेशन म्हणजे काय, किंवा हत्या कुणाचीही असली तर त्या हत्या किती बहुमूल्य असते, त्याचं राजकारण करू नये, याबाबत आमचं एकमेकाशी चर्चा विचारविमर्श एवढ्या मोठ्या लोकांबरोबर आम्हाला आतमध्ये बसायला भेटेल। जरांगे पाटील म्हणतायत की लक्ष्मण हाकेंना आम्ही विरोधक मानलेलं नाही, ज्यावेळी विरोधक मानू त्यावेळी फोडायला आम्ही बी कमी करणार नाही। आम्ही वाट बघत आहोत, कारण ते काय बोलू शकतात दुसरं? त्यांना दुसरं काही येतंय का? त्यांना इथलं संविधान मान्य आहे का? त्यांना इथला कायदा काढून मान्य आहे का? इथं एकच गोष्ट त्यांना दिसते, फक्त ते वागतात ऍक्च्युली 200-250 वर्षापूर्वीच्या काळात। त्यामुळे ते परभणीकडून येतील, धाराशिवकडून येतील आणि मग घुसतील आणि मग घुसून मारू, हे त्यांनाच या प्रश्नांची उत्तरं विचारली पाहिजेत। खरं तर प्रतिमोर्चावरती त्यांना खरं तर आक्षेप आहे, त्यांचं म्हणणं आहे की या मोर्चामध्ये, या प्रकरणामध्ये खरं तर प्रतिमोर्चा नाही काढायला पाहिजे होता। राजकारणाचा काय संबंध? तुम्ही राजकारण आणलं ना, OBC आरक्षणाचं काय? आरक्षणाचं आम्ही कुठे बोललोय आरक्षणाचं? आम्ही एकच म्हणतोय की तुम्ही या संतोष देशमुखांच्या हत्येच्या संवेदनशील विषयामध्ये राजकारण आणू नका आणि त्याचं गांभीर्य कमी करू नका, ही आमची मागणी आहे प्रत्येक वेळी। आणि त्या CID-ला असेल, न्यायव्यवस्थेला असेल, फ्री अँड फेअर काम करू द्या ना, त्याच्यावरती दबाव टाकून हा अधिकारी नको, हा अधिकारी पाहिजे, एका विघ्ने नावाच्या CID मधल्या अधिकाऱ्याला जर त्यांनी काढायला लावला असेल तर मग आम्ही दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या जातीवरती आक्षेप घ्यायचा का? ह्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला न्याय भेटणार नाही असं म्हणायचं का? आम्ही म्हणलेलं चालेल का? त्यामुळे हे जातीय चष्म्यातून ही लोक पाहतायत, जातीय चष्म्यातून या गोष्टींकडे पाहिलं जाते, असं होऊ नये असं आमचं म्हणणं आहे। OBC लाभार्थी नेत्यांना पुढे केलं जात आहे धनंजय मुंडेंकडून, असंही त्यांनी तुमचं नाव न घेता जरांगे पाटलांनी आरोप केलाय। काय लाभ? कुठला लाभ? सामाजिक न्यायाचा लाभ जर होत असेल तर आम्ही का करू नये? सामाजिक न्यायाचा बोलतोय, परत त्यांना ते कळेल का बघा सामाजिक न्याय म्हणजे काय। त्यामुळं त्यांनी काय बोलतायत, कुठला लाभ काय, ते त्यांनाच त्या शब्दाचे उत्तर। मग तुम्ही कुणाचे लाभार्थी आहात? तुम्ही एवढे दिवस वर्षभर झालं महाराष्ट्राला वेटीस धरलंय, तुम्ही कुणाचे लाभार्थी आहात? तुम्हाला कुणी कुणी लाभ पोहोचवलाय? मग लाभ कुठला तो त्यांनी पाहिला पाहिजे। लाभाचा अर्थ अनेक होतात, त्यामुळे त्यांना कोणता लाभ अपेक्षित आहे ते त्यांना विचारा। चालतं, थँक्यू। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।